जय श्री श्याम। मी शेवभाजी बनवत आहे, त्याची रेसिपी तुम्हाला शेअर करत आहे। प्रथम आपल्याला कढईमध्ये थोडं तेल टाकून घ्यायचं आहे। शेवभाजीसाठी आपल्याला एक वाटण बनवायचं आहे। प्रथम आपल्याला कांदा गोल्डन ब्राउन करून घ्यायचा आहे। लसूण पण आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। अद्रक, खोबरं किसून घेतलेलं, कांदा, खोबरं, लसूण, अद्रक फ्राय झालेले आहे। आता आपण थोडी कोथिंबीर टाकूया। फ्राय केलेले सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। वाटण आपलं वाटून घेतलेलं आहे। टमाटा प्युरी पण आपल्याला बनवून घ्यायची आहे। टमाटा प्युरी पण आपली रेडी आहे। चला मग आपण शेवभाजीचा रस्सा बनवूया। तेल टाकायचं आहे सर्वप्रथम। तेल गरम झालेलं आहे। आता मोहरी टाकूया। मोहरी तडतडली, आता जिरे टाकूया। मसाले टाकूया। तेजपत्ता, फूल, छोटी विलायची, मोठी विलायची, लाल मिर्च पावडर, टमाटर प्युरी, बनवलेली पेस्ट, जिरे पावडर, धना पावडर, हळद, मीठ, गरम मसाला। मसाले फ्राय झालेले आहे। आता आपण गरम पाणी टाकून घेऊया। बारीक कट केलेली कोथिंबीर। भाजीचा रस्सा आपला छान उकळलेला आहे। आता आपण शेव टाकूया। शेवभाजी आपली रेडी आहे। मस्त झणझणीत अशी शेवभाजी आपली खाण्यासाठी रेडी आहे।